Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. हरे कृष्ण. आपण प्रार्थनेने चालू करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. थँक्यू. चला आपण श्लोक वाचूया. एक फक्त श्लोक करतो, एक मिनिट. आता हा जो श्लोक आहे हा खूप एक महत्वपूर्ण श्लोक आहे 5व्या अध्यायाचा. तर ह्याला आपण व्यवस्थित समजण्याचा प्रयास करूया. आपण पहिले श्लोक वाचूया. कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकतो. विद्या विनय संपन्ने विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव स्वपाके च शुनि चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः दर्शनः. हरे कृष्ण. ठीक आहे. कोणाला बोलायचं एकदा, रिपीट करायचं एकदा. वॉन्ट्स टू रिपीट? हो सर, बोलते मी प्रभुजी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव स्वपाके च पंडिताः समदर्शन. व्हेरी गुड. ठीक आहे. अजून कोणाला ट्राय करायचंय? एनीबडी एल्स? प्रभुजी मी म्हणू. ओके. विद्या विनय संपन्ने थोडं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शूनि चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. हरे कृष्ण. धन्यवाद. आता सगळ्यांना म्यूटवर टाकत आहे. आपण थोडं ह्याला समजण्याचा प्रयास करूया, मग आपण चर्चा करूया. हरे कृष्ण. ठीक आहे. तर आता आजच्या या श्लोक मध्ये भगवान श्रीकृष्ण काय संदेश देत आहे तो आपण पाहूया. भगवान काय म्हणतात? विद्या विनय संपन्न. जो विद्या आणि विनयाने संपन्न आहे तो काय करतो? ब्राह्मणे गवी हस्तिनी. ब्राह्मण, गाय आणि एक हाती. शुनी चैव श्वपाकेच. शुनी म्हणजे जो एक कुत्रा आहे आणि श्वपाक. श्वपाक म्हणजे आपल्याला भारतीय लोकांना हे थोडंसं विचित्र वाटेल, पण काही लोक आहेत जे म्हणजे त्यांना डॉग इटर्स किंवा कुत्रा जे खातात
तर जस्ट इमॅजिन भगवान कृष्ण हे 5,000 वर्ष पूर्वी श्वपाके म्हणजे याची कास्ट आहे जे 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 चांडाल म्हणू शकतो त्याच्या खालचे जे आहे ते म्हणजे इतके लो असतात मेंटॅलिटीमध्ये की ते काहीही खातात. तर इथे काय सांगितलंय की जो विद्या आणि विनयाने संपन्न आहे तो ब्राह्मण असू दे, गाय असू दे, हत्ती असू दे किंवा कुत्रा असू दे किंवा कुत्रा खाणारा असू दे, त्यांना तो समदृष्टीने पाहतो. मी ह्याचा जो अनुवाद आहे तो वाचतो. विनम्र साधू व्यक्ती यज्ञार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सर्वांना समदृष्टीने पाहतो. तर समदृष्टीने या सर्वांना पाहणे म्हणजे काय ते आपण त्याच्यावरती पण चर्चा करूया. आपण एकदा तात्पर्य वाचूया आणि मग आपण पुढे चर्चा करूया. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद की जय. कृष्ण भावना भावित मनुष्य जाती किंवा योनीमध्ये यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाल हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा, गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत. तिथे आता प्रभुपादजी काय म्हणत आहे, जो एक भक्त आहे किंवा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो जात म्हणजे हा ब्राह्मण आहे. बऱ्याचशा लोकांना गर्व असतो मी ब्राह्मण आहे, हे तर कमी जातीचे आहे, ते शेड्यूल कास्ट आहे किंवा ओबीसी आहेत, तर त्याला खूप गर्व होतो. तर एक जो ब्राह्मण आहे त्याला जात किंवा योनी, इवन म्हणजे जसे योनी आहे तर कुत्रा जो आहे त्याला जरा लो स्पिशीज मध्ये मोजलं जातं. जसं गाय आहे ते एकदम पुण्यवान आहे. जसं म्हणतात की गायला जे आपण हात लावला तर आपले बरेचसे पापे नष्ट होतात. पण कुत्रा असा एक प्राणी आहे त्याला आपण हात लावला तर खूप पापे लागतात आपल्याला. का? कारण ती योनी तशी आहे. म्हणून आपण जर पाहिला, हे आता वेस्टर्न कल्चरमुळे हे आपल्यामध्ये आलेलं आहे की कुत्रा घरी पाळाय. पण आपण जर पाहिलं मे बी 50 इयर्स बॅक, 100 इयर्स बॅक, आधीच्या वैदिक काळामध्ये कधी कुणाच्या घरी कुत्रा नसायचा. गाय किंवा असे जे जे पशु आहेत ते असायचे. आपण वृंदावनमध्ये पण पाहिलं, भगवान कृष्णाच्या लीलामध्ये पण पाहिलं, कृष्णाने त्यांच्या घरामध्ये कधी कुत्रा नव्हता. त्यांच्याकडे गायी होत्या आणि किती 9 लाख गायी होत्या. तर पण जो एक विद्या आणि विनय संपन्न आहे तो म्हणजे भेदभाव करत नाही की हे हा कुत्रा आहे, गाई आहे, हा हत्ती आहे, हा ब्राह्मण आहे, हा चांडाल आहे. ब्राह्मणाबरोबर मला चांगलं वागलं पाहिजे, चांडालाला मला त्रास दिला पाहिजे, नथिंग लाईक दॅट, असं काही नाही. इथे पुढे काय सांगितलंय, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहे. कारण हे शारीरिक भेद आहे, म्हणजे योनी असू दे किंवा जाती असू दे, तो त्याच्या जाती म्हणजे त्याच्या कर्मामुळे तो एका ब्राह्मण कुळामध्ये आलेला आहे किंवा एका तुच्छ योनीमध्ये आलेला आहे. दॅट इज हिज कर्म. जे पण त्यांनी काही कर्म केले त्याच्यामुळे ते फरक पडत नाही, कारण ते सर्व भगवंताशी संबंधित आहे. पण कसं आहे, ते सर्व भगवंताशी, कारण ते सर्व जे भगवंताचे अंश आहेत, जो आत्मा आहे, शरीर नाही, पण त्यात जो आत्मा आहे ते भगवंताचा अंश आहे. आणि कारण ते सर्व भगवंताशी संबंधित आहे आणि भगवंत परमात्मा या किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. तेच भगवान परमात्म्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या, मग तो ब्राह्मण असू दे किंवा चांडाल असू दे किंवा कुत्रा असू दे किंवा गाई असू दे, कुठलाही बॅक्टेरिया असू दे, छोटा सर्प असू दे, त्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे, परमात्मा आहे, हे त्या भक्ताला माहित असतं. परम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमध्ये शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहे. तर भगवान सर्वांशी त्याच अनुकंपा किंवा दयाळू जे आहे ते त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्याप्रमाणे ते बिहेव करतात किंवा त्याच्याप्रमाणे वागतात. कारण ते प्रत्येक प्राणी मात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक
प्राणी मात्रामध्ये वास करतात. तर भगवान जे आहेत असं विचार करत नाही, हा ब्राह्मण आहे, हो अच्छा ठीक आहे, मी याच्या शरीरामध्ये जास्त वास करेल, मी मोठं रूप घेईल. किंवा जो एक इव्हन जर पाहिलं तर इव्हन जे सुवर आहेत किंवा कुत्रा आहे, असे जे खालचे योनीचे आहेत त्यांच्यामध्ये मी जाणार नाही असं नाही. कारण सर्वांशी प्रेम आहे, ते भगवंतानीच बनवलेले आहेत, म्हणून भगवंत त्यांच्यामध्ये वास करतात आणि त्याच्याशिवाय चालणारही नाही. फक्त असं नाहीये, आपण भगवद्गीतामध्ये आधी पण पाहिलं तर 2ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे एका वेदांमध्ये की त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये 2 आत्मे वास करतात, एक जीवात्मा आणि दुसरा परमात्मा. तर फक्त जीवात्मा असून तो शरीर चालणार नाही, त्यासाठी परमात्माचा वास पण खूप महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक जेव्हा ब्रह्मांड मध्ये जेव्हा भगवान जेव्हा विस्तार करतात, जेव्हा भगवंताच्या नाभी कमळामधून हे सर्व विश्व निघतात, सगळं त्यांच्या रोम जे आहेत, रोम छिद्र आहेत, त्याच्यातून सगळं विश्व निघतात, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते परमात्म्याच्या रूपाने ते प्रवेश करतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक योनीमध्ये, सर्प असू दे, गाय असू दे, मच्छर असू दे, ते सर्वांमध्ये ते प्रवेश करतात. त्याच्यामध्ये काय ते भेदभाव करीत नाही, कारण त्यांच्यासाठी सर्व सेम आहे. ब्राह्मण आणि चांडाल यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाल या दोघांमध्ये ही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित असतात. तर फरक आहे, म्हणजे जो ब्राह्मण आहे तो म्हणजे एक कसं ना, एक शुद्धतेमध्ये राहणार आहे आणि चांडाल जो आहे तो अशुद्ध राहतो, काहीही खातो, कसाही वागतो, आंघोळ पांघोळ, शुद्धता आहे, आचरण वगैरे काही नसतं. पण जो ब्राह्मण आहे त्याला सकाळी लवकर उठणे, पूजा पाठ करणे, हे काय म्हणतात ना, नॉन व्हेज वगैरे किंवा मांसाहार किंवा मदिरापान, तो हे सगळं करीत नाही आणि त्याच्यामुळे तो फरक आहे. तर ब्राह्मण आणि चांडाल यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाल या दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित असतात. शरीर म्हणजे विविध प्रकृतीच्या गुणांची भौतिक निर्मिती आहे आणि हे कसं, जे भौतिक जे गुण आहेत आपल्याला माहिती, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, यांचं कॉम्बिनेशन हे सगळं बनलेलं आहे. परंतु आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या ते समान असू शकत नाही. तर आत्मा आपण बरेच वेळेस पाहिलं, आत्मा आणि परमात्मा जे क्वालिटी वाईज जे आहे ते सेम आहे, पण क्वांटिटी मध्ये फरक आहे. आत्मा हा विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो, तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. तर आता आत्मा जो आहे, जो माझ्यामध्ये जो आत्मा आहे, जो गोपी मनोहर मध्ये जो आत्मा आहे, तो दुसरीकडे कुठेही नाहीये आणि असू पण शकत नाही. आणि या शरीरामध्ये पण पूर्ण शरीराची जाणीव नाहीये मला, पण भगवंत प्रत्येक या ब्रह्मांड, म्हणजे बाकी ब्रह्मांड तर जाऊ दे, फक्त या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत प्रत्येकामध्ये ते वास करतात आणि प्रत्येक जीवाला काय त्रास होतोय, कशामुळे होतोय, काय सगळं त्यांना माहिती आहे, कारण ते परमात्मा आहे, त्यांना सगळ्यांचं त्यांना जाणीव आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि हे जे भक्त आहे त्याला पूर्ण माहिती असतं एक जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये काय फरक आहे, आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत. तर आत्मा पण सच्चिदानंद आहे, परमात्मा पण सच्चिदानंद आहे, परंतु दोहांमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्ये चेतन असतो. जसं मी उदाहरण माझं, की माझा जो आत्मा आहे तो फक्त माझ्या शरीरामध्येच, म्हणजे माझ्या पायाला काही टोचलं तर मला समजेल, डोक्याला काय लागलं तर समजेल, माझ्या पाठीवरती कोणी काही टोचलं तर मला समजेल, फक्त या शरीराबद्दल. पण माझ्या समोर जर कोणी बसला आहे, त्याला काही येऊ दे, तो कितीही तडफडत असला तरी त्याची चेतना आहे, त्याचा जो त्रास आहे तुम्हाला समजणार नाही, कारण हा जो आत्मा आहे तो फक्त या शरीरापुरताच तो चेतन आहे. पण परमात्मा पूर्ण ब्रह्मांड मध्ये, पूर्ण पृथ्वीवर जेवढे जीव आहेत त्यांच्यामध्ये आहे, त्याला सर्वांची जाणीव आहे. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो आणि ह्यात मध्ये भगवान कधी भेदभाव करीत नाही, की
ब्राह्मण आहे, हा चांडाल आहे, हा कुत्रा आहे, ही गाई आहे, तर भेदभाव अजिबात नाही. तर हा श्लोक जो आहे ते एक भक्त जो आहे तो कसा समदृष्टी आहे याचे चांगले उदाहरण आहे. तर यामध्ये हे मेसेज भगवान देत आहे. पण ह्याचा अर्थ कधी कधी काही लोक असे समजतात की सगळ्यांशी मला एक समानप्रमाणे वागलं पाहिजे, म्हणजे चांडलला पण तेच म्हणजे हे म्हणजे परमात्मा हे मला समजलं पाहिजे, पण त्याच्याप्रमाणे त्याला जसं आहे तसं वागलं. जसं एक उदाहरण पाहिलं तर एक प्राईम मिनिस्टर या कुठल्या देशाचा जर आला तर त्याच्याशी आपण कसं वागणार, आणि आपल्या ऑफिसमध्ये जो एक कारकून आहे छोटासा, त्याच्याशी एक छोटा ऑफिस बॉय त्याच्याशी कसं वाग, आणि तोच कंपनीचा जर सीईओ असेल, आपला बॉस असेल, तर त्याच्याशी कसं आपण वागतो. तर ते त्याला माहित आहे परमात्मा सर्वांमध्ये आहे, त्याच्यामुळे तो समदृष्टी राहतो. पण ते ही वागणूक आहे. म्हणून जेव्हा पूजा करतो आपण, तेव्हा आपण ब्राह्मणांची पूजा करतो, देवाची पूजा करतो, गाईची पूजा करतो. पण कधी आपण पाहिलं नाही कुठल्याही जे दुसरे निम्न योनीचे जे प्राणी आहेत किंवा निम्न योनीचे जे चांडाल वगैरे, ते बोललं की सर्वांमध्ये परमात्मा, बरेचसे लोक म्हणतात की सर्वांमध्ये परमात्मा आहे. आपण भगवंताची पूजा करू शकतो, ब्राह्मणांची करू, पण बाकी जे आहे दुसरे, जे जो दारू पिणारा आहे, मांस खाणारा आहे, मदिरा पिणारा आहे, त्याची पूजा नाही करू शकत. तर काही लोक हे तथ्य देतात की अरे भगवान तर सर्वां समान आहेत, सगळ्यांशी समान राहिला पाहिजे. तर तो एक फरक आपल्याला, वी हॅव टू बी इंटेलिजंट, की आपल्याला हा जो फरक आहे तो समजला पाहिजे. परमात्माचा वास सर्वांमध्ये आहे, पण आपण कोणाशी कसं वागावं, एक सीईओशी कसं वागावं आणि एक कारकुनशी कसं वागावं, हे आपल्याला फरक समजला पाहिजे. तर इथे भगवान आपल्याला समदृष्टी राहायला सांगत आहे. एका भक्ताला कधी फरक पडत नाही की हा कुत्रा आहे योनी किंवा कुठला चांडाल योनी मधला आहे, तर तो सर्वांमध्ये तो भगवंताचे रूप पाहतो. तो हा परमात्मा ह्याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, आणि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. तर हा जो मेसेज आहे आपल्याला आपल्या आजच्या या श्लोकामध्ये भेटत आहे. खूप चांगला श्लोक आहे. मला वाटतं नक्की प्रश्न असतील लोकांचे, तर मी इथे थांबतो, आणि कोणाचे काही प्रश्न असेल किंवा काही अजून टीका टिप्पणी असेल तर आपण घेऊया. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुकुल की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंड प्रणाम. प्रभूजी, खूपच महत्वपूर्ण असा श्लोक आहे. श्रीला प्रभुपादांनी खूप वेळा हा श्लोक कोट केला आहे त्यांच्या लेक्चर्समध्ये, आणि त्यामुळे तुम्ही जो आता फरक सांगितला की डॉग इटर्स म्हणजे जे चांडाल आहेत ते आणि ब्राह्मण, पण एक भक्त याच्यामध्ये कधी फरक बघत नाही. तरी देखील प्रभूजी एका भक्ताने घरामध्ये कुत्रा किंवा असे एखादे प्राणी पाळावेत, हे ऍडवायझेबल नाहीये ना, की कारण आपल्याला हे समजलंय की ह्याच्यामध्ये नक्की काय आहे. ह्याच्यातून भले त्याच्यामध्ये परजीवावरती म्हणजे सगळ्यांमध्ये भगवंत बघणं हा वेगळा भाग आहे, आणि तो दिसतो म्हणून त्यांना घरात आणून ठेवावा हा वेगळा भाग आहे. खूप सुंदर क्लास प्रभूजी. हरे कृष्ण. कारण आजकालच्या जनरेशनमध्ये हा हट्ट असतो की घरामध्ये पेट हवा. त्या दृष्टीने मी म्हटलं. करेक्ट माताजी. कसं आहे की काही जे, जसं मी ते सांगितलं की वी शुड बी, त्याच्यामध्ये भगवंत आहे ते समजलं पाहिजे, पण म्हणून आपण त्याला कधी काही त्रास देत नाही. इव्हन जे निम्न योनी आहेत त्यांना कधी आपण काही, म्हणजे हा भगवंत सर्वांमध्ये आहे म्हणून सगळ्यांना आपण प्रणाम करतो, पण त्याचा अर्थ नाही की त्याला आपण घरामध्ये आणू शकतो. आणि म्हणून मी बोललो ना की ऍक्च्युली कुत्रा, मांजर हे सगळे जे आहेत ते निम्न योनीचे आहेत, आणि हे वेस्टर्न कल्चरमध्ये आहेत. मी बोललो ना की 50 वर्षापूर्वी कोणाच्या घरामध्ये कुत्रा नसेल, तो स्ट्रीट डॉग आहे, तो म्हणजे तो रस्त्यावरतीच तो राहतो. तो आणि त्यांचं वेगळं काम आहे, ते काही रक्षण करायचं असेल किंवा काही, तर ते चोरांपासून, अशा लोकांपासून रक्षण करतात म्हणून ते. आणि गाई जी आहे ती आपल्याला दूध देते, आपले जे पुण्य आहे ते वाढवते, त्यांची सेवा केल्याने आपल्याला खूप काही फळ भेटतं.
बोलतात ना की इव्हन 33 कोटी देवी देवता तिच्या शरीरामध्ये वास करतात, आणि म्हणून ते एकदम एक ती योनी एक पुण्यवान योनी आहे ती, म्हणून तिची कितीही सेवे. जसं आपण पाहिलं की गायचं जे गोमूत्र आहे, गोबर आहे, दूध आहे, प्रत्येक तिचा जो प्रत्येक जे पण ती देते, मग ते गोबर असू दे किंवा गोमूत्र असू दे, इव्हन त्याची पूजा करतात. आपण घरामध्ये लेप लावतोय, दुसऱ्या प्राण्याचा जे मल आहे त्याचा कधी लेप लावणार नाही. सो ते किती शास्त्रामध्ये सगळे दिले नाही, किती पुण्यवान आहे ते आपल्याला याच्यावरून समजू शकते. तर खूप चांगला पॉईंट काढला मध्ये. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी हे काय आहेत ना, कोणते ज्ञानेश्वर महाराज आहेत ना, ज्ञानेश्वर, त्यांनी पण रेडिओच्या टोनून वेद वधवून घेतले होते, म्हणजे त्यांच्यात पण योनी पाहिलं. पण हे दत्तांजवळ कुत्रे असतात, ते त्याची पूजा केली जाते. मग ते कसं ते भगवान आहेत माताजी. दत्तात्रय भगवान आहेत, ते काही करू शकतात. जसं आपण पाहिलं चैतन्य महाप्रभू पण त्यांच्याजवळ, म्हणजे त्यांनी कुत्र्यांचा पण उद्धार केला, गायीचा पण उद्धार केला. पण आपण त्या लेवलचे नाही आहेत. आपल्याला आपली जसं एक सिंपल जसं आता मिलिटरीमध्ये आता वॉर चालू जर झाला, आपण बंदूक घेऊन नाही जाऊ शकत, कारण आपण ट्रेन नाहीये त्याच्यासाठी. बरोबर, तुम्ही नाही जाऊ शकत, मी नाही जाऊ शकत, कारण ते आपलं काम नाही येते. तसंच आहे की भगवान काही करू शकतात, ते सर्व समर्थ आहेत. ते कुत्र्यांचा पण उद्धार करू शकतात, पण आपण एक तुच्छ योनी असल्यामुळे आपले त्याला हात लावला कुत्र्याला किंवा काही, तर आपल्याला ते पाप लागतं. म्हणून त्याच्यापासून लांब राहायला सांगितलेलं आहे. आपण तसं करू शकत नाही, भगवान करू शकतात. मोठे मोठे जे संत आहेत ते करू शकतात, पण वी आर नॉट क्वालिफाईड. ओके माता. हरे कृष्णा. बरोबर आहे, पण आपलं मी शंका व्यक्त केली. नाही, गुड, चांगला आहे. शंका तेच म्हणून बोला ना, श्लोक चांगला आहे. लोकांच्या नक्की शंका असतील. आणि मेन मुख्य म्हणजे मला सांगायचं आहे की वेस्टर्न कल्चरनी आपल्याला आपली जी संस्कृती एवढी तोडून ठेवलेली आहे. म्हणजे जो इव्हन आपण जर पाहिलं तर मॅकॉलके म्हणून एक खूप मोठा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता, तो त्याच्यासाठी चालता की इंडियन संस्कृती कशी तोडावी. कारण भारतावर राज करण्यासाठी मुघल आले, पोर्चुगीज आले, किती लोक आले, पण कधी म्हणजे जो जो काय बोलतात ना, संस्कृती आपली कधी तोडू शकले नाही. तो खास त्याच्यासाठी रिसर्च करायला हवा. तो बोलला की ह्यांना तोडू शकत नाही. हजारो वर्षापासून दुसरे धर्माचे लोक आले, दुसरे कल्चरचे लोक आले, पण ह्यांना तोडू शकत नाही. यांचं एकच आहे, यांची जी संस्कृती आहे ती तोडा. आणि आज जर आपण पाहिलं, जी संस्कृती 100 वर्षापूर्वी होती ती आज नाही राहिली आहे. म्हणजे लोक इतकं विचित्र वागू लागलेत, लिव्ह इन रिलेशनशिप, आणि आय डोंट नो व्हॉट ऑल, म्हणजे जे आपल्या कल्चरमध्ये नाही आहे ते, म्हणजे हे सगळं बाहेरून लोकांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं आता जे आपण पतन पाहत आहोत मनुष्यामध्ये किंवा संस्कृतीमध्ये, इट इज ऑल बिकॉज ऑफ दॅट. म्हणून आपल्याला बोलते ना, आपली संस्कृती आपल्याला जपली पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे शास्त्रामध्ये काय लिहिलंय, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. हे जर आपले शास्त्र माहिती असतील तर विल बी व्हेरी, आपण कुत्र्याचा इन्सल्टही करणार नाही आणि त्याला घरातही घेणार नाही. विल बी इंटेलिजंट इनफ, काय केलं पाहिजे आपल्याला माहिती आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. या हरे कृष्ण प्रभूजी. अर्चना माताजी. आपण असं म्हणतो की आता सगळ्यांमध्ये देव आहे, म्हणजे आपण असं हाच आपला समज आहे की सगळ्यांमध्ये देव आहे, आणि आपण त्या दृष्टीने वागत असतो. कोणाला न दुखवणं, कोणाला त्रास न होईल असं वागणं, हे आपली नॉर्मल, आपण जे आहेत भक्त देवाचे, आपण असंच वागतो. कोणी आपल्या घरी येणारी, आपल्या घरात कामवाली मावशी असो किंवा कोणी असो, आपण हे समजून वागत असतो. पण काय होतं, त्याचा गैरफायदा घेतात. गैरफायदा घेतला जातो त्या गोष्टीचा, की हिला ना ठीक आहे, अर्थात आपण स्मार्टली वागतो तरी पण. मग मला याच्यात प्रश्न असा आहे की मग
चांगुलपणा म्हणजे आपण जो करतोय तो आणि हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण. म्हणजे आपण हेच समजतो, की नाही ह्या सगळ्यांमध्ये देव आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. आपण 2दा समजून सांगू, 3दा समजून सांगू. चल आणि समोरच्या व्यक्तीला पण कळते, की ही भोळी-भाबडी आहे किंवा व्हॉटएव्हर इट मे बी. मग असं स्वतःचं संरक्षण आणि चांगुलपणा आणि ह्याचं मग आपण समतोल कसं साधू शकतो? असा माझा प्रश्न आहे. खूप हरे मस्त कृष्ण. प्रश्न आहे. खूप मस्त प्रश्न आहे माताजी. ऍक्च्युली भक्त म्हणजे जसं शास्त्रामध्ये सांगितलंय की सई कृष्ण म्हणजे सई बडो चतुर. म्हणजे जो कृष्णाचं भजन करतो तो खूप चतुर आहे. तर त्याला माहिती आहे की मी कुठे कसं वागलं पाहिजे आणि तो कोणाला स्वतःचा फायदा म्हणजे तो नम्र राहतो. असं एक भक्त असतो तो नम्र राहतो. पण नम्र राहणं याचा अर्थ असं नाही की लोकांनी आपला इन्सल्ट केलं पाहिजे. म्हणजे जसं ते गांधीजीची स्टोरी आहे ना, ते बोलायचे ना की कोणी एका गालावर जर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. तर मला 2 स्टोरी आठवतात म्हणजे शेअर खूप मस्त आहेत ते. तर जसं एकदा काय झालं की तसंच एक एक पादरी होता तो चर्चमध्ये मोठा, खूप मोठ्या पोझिशनवरती आणि तो पण तेच सांगत होता की कोणी जर एक थोबाडावरती मारली की दुसरा गाल त्याला पुढे करायचा. आणि तो खूप फेमस होता. पण एक त्या चर्चमध्ये खूप मस्तीखोर एक म्हणजे एकदम काय बोलणार एकदम नीच प्रवृत्तीचा होता. तो बोलला की मी या फादरला मी आता शिकवतो जरा एकदा. आणि जसं तो एकदा त्यांनी तोच टॉपिक काढला की कोणी आपल्याला एका गालावर एक मारली की दुसरा गाल पुढे गेला पाहिजे. तो बोलला की तुम्ही हे मानताय? बोलला हा ठीक आहे. तर बोलतो मी तुमच्या थोबाडावरती मला चालेल का? बोलला हा चालेल. तर त्याने एका गालावरती मारले. बोलले ठीक आहे. लगेच त्याने दुसरा गाल पुढे केला. आणि जेव्हा त्याने दुसरा गाल पुढे केला दुसऱ्या गालावरती पण जोरात मारले. आणि जेव्हा त्यांनी दुसऱ्या गालावरती मारली त्या फादर म्हणजे चांगला हट्टाकट्टा होता त्यांनी पकडून असं झोडून काढलं त्याला एवढं मारलं एवढं सगळे चर्चमध्ये अरे बापरे हा असं मला प्रशिक्षण देतो की कोणी एका गालावर मारले की दुसऱ्या गाल आणि आता हायला असं एवढं मारतोय त्याला काय झालं. आणि मग नंतर तो जेव्हा सगळं झालं त्याला चांगला धडा शिकवला तो आला परत आणि तो बोलला की कोणी एका गालावरती मारली तर दुसरा गाल आपण का पुढे करतो. कारण त्याला लाज वाटली पाहिजे की बाबा हे माझ्याकडून चूक झाली. पण जो दुसऱ्या गालावरती पण मारतो त्याची हीच अवस्था केली पाहिजे. तो त्या लायकीचा नाही येतो. सो वी शुड ट्रीट हिम म्हणजे इक्वली तसंच त्याला वागवलं पाहिजे. तसंच दुसरी एक नारद मुनीची गोष्ट मला आठवते की आपल्याला ऐकली असेल की एकदा नारद मुनी चालले होते तर त्या गावामध्ये एक खूप भयानक सर्प होता एकदम. आणि तो इतका भयानक होता की सगळे गावकरी त्याला घाबरायचे. म्हणजे ते जवळ पण यायचे ना कारण तो असा फुफकार मारायचा ना एकदम म्हणजे लांबूनच कोणी पाहिलं तर ते पळून जायचे. तर एक दिवस नारद मुनी आले बरं तू असं कशाला म्हणजे खूप म्हणजे मोठे भक्त होते ते बोले असं कशाला वागतं बोलता नको करत जाऊ असं बोल लोक तुला घाबरतात बोलते इकडे येत नाही आसपास आजूबाजूला पण येत नाही. बोलते ठीक आहे. ते तो एकदम शांत होऊन जातो म्हणजे एकदम त्यांचा भक्त होऊन जातो नारद मुनीचा आणि बोलतो मी तुम्ही माझे गुरु आहे तुम्ही जे सांगेल मी ऐकेल. आणि परत आय थिंक महिन्याभराने जेव्हा परत येतात ना तिथून जात असतात नारद मुनी तो भक्त एकदम तो साप आहे एकदम सगळीकडे त्याला म्हणजे अंगावरती त्याला म्हणजे सगळं मारचे निशाण आहे त्याला रक्त निघतंय त्याला एकदम त्यांच्या मनात दया आली अरे काय झालं तुला. तो बोलतो की तुम्ही सांगितलं होतं ना तू म्हणजे कोणाला घाबरू नको तर मग मी सोडून दिलं. बोलतो अरे बाबा मी तुला सांगितलेलं घाबरू नको म्हणजे कोणाला त्रास देऊ नको. पण तुला फुफकारायला मी मना नव्हतं केलं बा. कोणाच एवढं पण नको अंगावरती येऊ देऊ की तुला तुझी ही अवस्था करतील. तर सांगायचं हे 2 म्हणजे फर्स्ट टाइम सांगायचा उद्देश आहे की भक्त तो उगीचच कोणाला त्रास देत नाही आणि कोणी त्रास दिला तरी तो ते म्हणजे ठीक आहे एकदा सहन करेल 2दा सहन करेल. पण जो सारखं करत राहील त्याला मग तो म्हणजे लांब त्याच्यापासून लांब होतो. तू तुझं काम कर मी माझं काम करतो. हे विल नॉट है ना. जरुरी नाहीये की आपलं त्याच्यावरच राहिलं पाहिजे. असे जे त्रास आणि ते असुरी लोक आहेत आपल्याला माहिती आहे आपण शास्त्रामध्ये पण पाहतो की किती असुरी लोक होते जे राक्षसगण होते ते ऋषी मुनींना यज्ञ करू द्यायचे नाही किती त्रास द्यायचे. तर ते काय करायचे आपले लांब जाऊन जंगलामध्ये राहायचे. सो वी हॅव टू ऑल्सो बी इंटेलिजंट की असं आपल्याला माहिती आहे ज्या प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे. आपल्याला एकदम भगवद्गीता आपण जेव्हा पुढे पुढे जाऊ आपल्याला समजेल असुरी
लोक पण आहेत आणि सूर लोक आहेत. तर असुरी लोकांपासून आपल्याला लांब राहायचं. दॅट्स व्हॉट वी कॅन डू. आय होप दॅट आन्सर्स तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. हरे कृष्ण माता. हरे कृष्णा प्रभूजी, बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे आपल्यालाच सतत सहनशील राहून, म्हणजे चला आहे ना चांगलं, सतत सहनशील राहण्यात काही पॉइंट नाहीये. जिथे हवं तिथे बोलणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपलं शोषण होऊन देऊ नये या गडबडीमध्ये, असं मला म्हणायचं. खूप माझं शोषण होऊ दिलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये पण म्हणजे असं खूप डीप टॉपिक आहे. ते जे शोषण पण होत आहे ते पण कर्मांमुळे होत आहे. तर आपण एकदा शोषण झालं ठीक आहे, आपलं माझे काहीतरी कर्म आहेत माझे म्हणून ठीक आहे, आपण सोडून देतो. दोनदा झालं ठीक आहे. पण हे जे असुरी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहिलो पाहिजे. ठीक आहे, मला माझी भक्ती करायची आहे, तर तुझ्यावर राहून म्हणजे मनस्ताप होत माझा वाढेल. त्यापेक्षा तू माझ्यापासून लांब राहा आणि मी माझी भक्ती करतो. आपला उद्देश आहे भगवंताची भक्ती कर. तर जो माणूस सारखा जो टॉर्चर होत असेल तर तो भगवंताची भक्ती कशी करेल? म्हणजे प्रल्हाद महाराज एक वेगळी क्वालिटी होते. ते त्यांना किती त्रास दिला तरी त्यांचं मन भगवंतावरती राहायचं. पण आपण तसे नाहीये. थोडस कोणी काय बोललं की लगेच आपलं मन 4 तास त्याच गोष्टीवर विचार करत राहिला, मला असं का बोलला आणि असं काय. आपल्याला भक्ती करायची आहे, तर वी हॅव टू फोकस ऑन दॅट. हरे कृष्णा. म्हणजे प्रभूजी कसं आहे की आताच्या जगामध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे सगळीकडे. आता काय मुलं पण बघत असतात आपण कसं वागत असतो, माझी आई कशी वागते. आई मग असा प्रश्न, आई तू का शांत बसती, इथे तुला उत्तर द्यायला हवं होतं, तू का नाही बोललीस, तू का त्यांना म्हणजे जाऊ दिलंस, किंवा व्हॉट तू त्यांना माफ का केलंस, किंवा असं. म्हणजे ह्या कॉम्पिटिशनच्या एवढं स्पर्धात्मक जगतामध्ये आपण जर असं वागत राहिलो तर ते कितपत योग्य राहील. असं म्हणजे आपली मुलं पण आपल्याला बघत असतात. असं असं म्हणजे मला करेक्ट आहे. प्रश्न विचारायचा. नाही, करेक्ट आहे. पण तेच आहे ना की आपल्याला तो बॅलन्स म्हणजे आपण म्हणजे असं एक जनरल ब्लॅक अँड व्हाईट नाही करू शकत की असं झालं की असं कर, असं झालं. आपल्याला आपलं एक लाईन माहिती पाहिजे की कुठे मी बोललं पाहिजे, कुठे मी गप्प राहिलं पाहिजे. तर ते जी लाईन आहे ती आपण स्वतःच ड्रॉ केली शकतो. म्हणजे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगवेगळी असेल. फॉर इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासाठी एक असेल, माझ्यासाठी एक असेल, हेमांगिनी माताजीसाठी एक असेल. सो इट इज डिफरंट फॉर एव्हरीबडी. पण शोषण म्हणजे होऊ देऊन बस. हा ठीक आहे, एक ठीक आहे. एकदा बोलला, दोनदा बोलला, तीनदा बोलला, पण जसं तो ठीक आहे जास्त त्रास होते सर, ठीक आहे, ओके बाई नमस्कार, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. तेच हेमांगिनी माताजी. प्रभूजी, खूपच सुंदर तुम्ही हे समजावून सांगितलं आता ताईला. त्याच्यामध्ये मला एक छोटीशी गोष्ट अशी ऍड करावीशी वाटते की आपल्यामध्ये हे असलेले सहनशीलता किंवा आपली ही प्रेमळ मायाळू वृत्ती किंवा दुसऱ्याला समजून घेण्याची आपली, हे सगळं आपण कृष्णासाठी वापरावं. की माझं प्रेम मी कृष्णाला दाखवीन सगळं, किंवा माझ्यातली ही सहनशीलता मी देवळात जाऊन टेम्पलमध्ये सेवा करण्यासाठी वापरीन टाइप्स. म्हणजे आपण ह्या इतर जनतेला एंटरटेन करतो किंवा आपल्या बरोबर त्यांच्या एंटरटेनमेंट जे काही म्हणजे आपण त्याच्या उगाचच आपण भाग पडतो काही गोष्टी करण्याकरता. त्याच्याऐवजी आपल्यातले हे गुण जे आहेत ते अवगुण न ठरवता आपण ते कृष्णाच्या सेवेमध्ये वापरू शकतो. करेक्ट करेक्ट माता. आपला प्रत्येक गुण भगवंताच्या सेवेसाठी वापरला पाहिजे. ते करू प्रभूजी शकतो आपण. मला नेहमी हेमांगिनी माताजी मला नेहमी हे समजून सांगत असतात की ताई असं नाही, ताई असं आहे, तू ह्या पद्धतीने. आणि माझ्या ह्याच्यामध्ये ती समजून सांगतो म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्या क्लिअर होत जातात. हाऊ टू, कसं काय मार्ग शोधायचा आपला स्वतः, काय करायचं, कृष्णा कॉन्शियसनेस कसा ठेवून पुढे चालत राहायचं, हे हेमांगिनी माताजीमुळे मला बरंच शक्य होतं. हरे कृष्ण. आणि खूप महत्वाचं आहे ते. कारण जर दुनियादारीमध्ये पडलं तर आपली भक्ती बाजूला राहते. आपला उद्देश आहे भक्ती, तर तो मी भक्ती कसं चांगलं करू शकते त्याच्यावरती आपला फोकस. ज्याने म्हणजे ज्या कार्यामुळे मी भक्तीपासून लांब होत असेल ते नाही करायचं आपलं. तसं अर्जुनाचा केस बघितला. अर्जुन पण तेच म्हणतो, मला युद्ध नाही करायचं, मी नाही लढाई करत. पण भगवान बोलले नाही, तुला युद्ध कर बाबा, तुझं काम आहे ते. तर भगवंताच्या सेवेसाठी जे करावं लागलं ते केलं पाहिजे. आणि भगवंताच्या प्रसन्नतेने
म्हणजे काही असं कार्य आहे ते माझा फायदा होत असेल पण ते नाही केलं पाहिजे. सो वी शुड बी म्हणजे हे बघितलं पाहिजे की कृष्ण कॉन्शियसनेस कुठे आहे आणि कसा तो वाढेल ते लक्ष ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माता. हरे कृष्ण. तर थँक्यू सर्वांना. थँक्यू अर्चना माताजी, प्रतिभा माताजी, खूप चांगले प्रश्न विचारले, त्याच्यामुळे थोडस आज हे मंथन झालं. आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. श्री उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा.